नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एक व्हिडिओ आणलेला आहे आपला निफ्टीचा ॲनालिसिस, जे आपण फक्त शॉर्ट्समध्ये अपलोड करत होतो. थोडा मी बाहेर असल्या कारणामुळे. पण आता आपण डेली ॲनालिसिस करण्यासाठी रेडी आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचं जे सेशन होतं ना, ते एक डाउन साइड आणि साइडवेज सेशन होतं. ठीक आहे. त्यामध्ये कुठली जास्त हेवीली बाईंग आणि सेलिंग झालेली नाही आहे. साइडवेज सेशन होतं आणि कुठल्यातरी एक कंडिशनमुळे जर आपण म्हणू शकतो त्याला, की हे म्हणजे ठीक आहे, हे थोडं आपण समजू शकतो, की जास्त बिअरिश सेशन नव्हतं. ठीक आहे. आता आपण उद्याचं सेशन म्हणजे 20 तारखेचं सेशन आपली उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची. सो आपण त्याच्यासाठी प्लॅन करून घेऊ. नेमकं कशा लेव्हल्स आहेत, काय लेव्हल्स आहेत ते आपण डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. तर मित्रांनो, डेली टाईम फ्रेमवर जर आलो, डेली टाईम फ्रेमपासून आपण सुरुवात करू. डेली टाईम फ्रेमवर जर आलो, डेली टाईम फ्रेमला तुम्हाला एक इथं हॅमर कॅन्डल बघायला मिळते आहे. ठीक आहे. आणि हॅमर कॅन्डल जर तुम्ही बघितली तर एक्झॅक्ट काही ना काहीतरी आपण असं नाही म्हणणार की आपल्या लेवलला टच झालेली, पण कुठल्या ना कुठल्यातरी झोनमध्ये हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे. ठीक आहे. कदाचित कदाचित येणारे सेशन्स कदाचित आपल्याला बुलिश बघायला मिळू शकतात. आपण हायर टाईम फ्रेमवर बघत आहोत. ठीक आहे. तर त्यानुसार जर आपण ठरवलं तरी एक अप साईडला रॅली आपल्याला झालेली दिसते इथं. आता प्रॉपर हॅमर कॅन्डल तर म्हणता येणार नाही, पण हॅमर कॅन्डल बनलेली आहे. डेली अनालिसिस आपण जास्त करत नाही. आपण डायरेक्ट 1 अवरच्या टाईम फ्रेमवर जाऊ. 1 अवरच्या टाईम फ्रेमवर आपण बघू नेमकं काय चालू आहे. बरं, आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट इथं क्लिअर दिसेल. मी या लेवल्स पहिले काढून घेतो, तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता बरं, हे बघा. आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट इथं क्लिअर कळत असेल, की इथे एक ट्रेंड लाईन बनते. ठीक आहे. ही ट्रेंड लाईन बनून राहिली आणि एक इथं असं एक पॅटर्न बनतंय, जे सर्वांचं फेव्हरेट पॅटर्न असू शकतं. ठीक आहे. माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगतोय मी, की इथं सर्वांचं पॅटर्न असू शकतं. ठीक आहे. आत्ताच रिसेंटली आपण डब्ल्यू पॅटर्नचा एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये आपण डब्ल्यू पॅटर्न वर्क करतं की नाही आपण ते तिथे डिस्कस केलेलं आहे. आणि बघायला गेलं तर 1 अवर टाईम फ्रेमवर मार्केट एक डब्ल्यू पॅटर्न आता कदाचित बनवू शकतं. ठीक आहे. आणि इथून एक बाउन्स बॅक देऊ शकतं. बरं, हा डब्ल्यू पॅटर्नचा बेस कसा हे करता येईल आपल्याला मार्क करता येईल. तर तुम्ही जर तुम्ही इथं बघितलं तर हा एक झोन आहे तुमचा, की तो तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न बनवण्यासाठी एक मार्केट इम्पॉर्टन्स देऊ शकतं. ठीक आहे. इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनवून मार्केट याला ब्रेक करून आता बघा, आपल्याकडे इथं 2-3 कंडिशन राहणार आहेत. ठीक आहे. त्या 2-3 कंडिशनवर आपण वर्क करणार आहोत. 2-3 कंडिशन म्हणजे कुठल्या? फर्स्ट कंडिशन आहे आपली. ठीक आहे. 1 मिनिट. फर्स्ट कंडिशन आहे आपली, की डब्ल्यू पॅटर्न. ठीक आहे. सेकंड कंडिशन राहणार आहे आपली, की डब्ल्यू पॅटर्न आपल्या बेसवर तयार होतोय. डब्ल्यू पॅटर्न आपला सपोर्टवर तयार होतोय. आणि थर्ड कंडिशन, जर इन केस ट्रेंड लाईन मार्केटने ब्रेक केली, ही ट्रेंड लाईन ज्या ट्रेंड लाईनपासून मार्केट कंटिन्यूअस रिजेक्शन घेतोय, ठीक आहे, ती जर ट्रेंड लाईन ब्रेक केली आणि 25,043 ठीक आहे, सॉरी 25,000, एक मिनिट, 25,604, ठीक आहे, ह्या लेवलवरती जर ब्रेक डाऊन सॉरी ब्रेक म्हणजे अपसाईडला मूव्ह दिला आणि अपसाईडला मूव्ह दिल्यानंतर ट्रेंड लाईनला जर मार्केटने वरच्या साईडला काढलं, ठीक आहे, तर आपण तिथे एक कन्सिडर करू शकतो, की इथे एक अशी बुलिश कॅन्डल तयार व्हायला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला तिथं कन्फर्मेशन येईल आणि आपण 720 पर्यंत आपला ट्रेड घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. 720 का? कारण 720 ला एक तुम्हाला एक झोन दिसेल, की जो आहे थोडाफार आपल्याला रेजिस्टन्स म्हणून बघताना मिळू शकतो. ठीक आहे. तर जर इन केस मार्केट ओपन होतोय फ्लॅट आणि मार्केटने इथं रिजेक्शन घेतलंय आणि मार्केट जर खाली येतंय, तर आपला डब्ल्यू पॅटर्न हा फुलफिल होऊन जातो मित्रांनो. ठीक आहे. डब्ल्यू पॅटर्न फुलफिल झाल्यानंतर मग कदाचित मार्केटमध्ये इथं बाईंग येऊ शकते, असं आपण बघू शकतो, असा विचार करू शकतो. ठीक आहे. हे झालं 1 अवर टाईम फ्रेमचं ॲनालिसिस. तुम्ही 15 मिनिटला जरी बघितलं ना, 15 मिनिटला तुम्हाला ती गोष्ट इथं क्लिअरच होईल, की 15 मिनिटला कशी गोष्ट. आता बघा, ही थोडी आपण रिफाईन करून घेऊ. ओके. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल, की मार्केट आता इथून असा एक बेस तयार करतंय. ठीक आहे. आता इथून जर मार्केटने या साईडला जर म्हणजे वरच्या साईडला ब्रेक केला, तर मार्केटमध्ये एक आता अशी एक कॅन्डल बनू शकते, की जी आपल्याला बुलिश साईडला ट्रेड देऊ शकते. ठीक आहे. आपण एक असा विचार करू शकतो. जर इन केस मार्केटने आता बघा, इथं एक ट्रॅप कॅन्डल म्हणून आपण हिला बघू शकतो. कारण जर तुम्ही बघितलं तर 1 डेच्या टाईम फ्रेमवर आला तर प्रिव्हियस एक कॅन्डल आहे, जी तुम्हाला ट्रॅप कॅन्डल म्हणून आपण तिथं बघू शकतो. हे बघा, जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी मार्केट पडलेलं होतं आणि बऱ्याच लोकांना वाटलं, बऱ्याच रिटेल ट्रेडर्सला वाटलं, की इथून आता मार्केट कदाचित अजून पॅनिकनेस देऊ शकतो. पण इथं एक अशी कॅन्डल बनलेली, जी मार्केटला पूर्ण ऑफ साईडला नेलं होतं. ठीक आहे. आणि बघायला गेलं तर तीच तीच कंडिशन आता इथे बघायला मिळते आपल्याला. ठीक आहे. तर मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता, एक हा बॉटम पण म्हणू शकतो आपण, हा एक बॉटम म्हणू शकतो. आणि आता बघा, सगळ्यात जास्त बुलिश साईडला आपण ट्रेड कधी घेणार, जोपर्यंत तुम्ही जर बघणार तर 25,900 ची लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही मित्रांनो, तोपर्यंत आपण अप साईडला प्लॅनच करणार नाही. ठीक आहे. म्हणजे कुठला अपसाईड, स्मॉल क्वांटिटीचे अपसाईड आपण तर इथं स्कॅल्पिंग तर करणार आहोत, पण जी चांगली बाईंग आहे ती आपण 25,900च्या वरती किंवा 26,000च्या वरती, या दोन लेवल्स म्हणजे तुम्ही मार्क करून ठेवा. 25,900 आणि 26,000 या दोन लेवल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहेत मित्रांनो येणाऱ्या सेशन्समध्ये. कारण यांच्यामध्ये ना ओवाय पण खूप जास्त बिल्डअप होतोय. ठीक आहे. 26,000 वर ओवाय जर बघितला तर खूप जास्त आहे. 25,900 वर ओवाय खूप आहे. आज सुद्धा मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता, की 25,600 इथे आणि 25,500 खाली. ठीक आहे. या दोन रेंजमध्येच मार्केट आज कंटिन्युअसली फिरत होतं आणि मार्केट तिथंच होतं. कारण इथे सुद्धा खूप जास्त ओवाय होता, इथे सुद्धा खूप जास्त ओवाय होता. ठीक आहे. आणि तुम्हाला जर सांगायला गेलं तर जर इन केस ही ट्रेंड लाईन ब्रेक होते, तर आपण अप साईडला बघू शकतो. जर आता डाउन साईडचा प्लॅन करून घ्या आपण, डाउन साईडला आपण कसा काय मूव्ह कॅप्चर करू शकतो. ठीक आहे. मी तरी एक्सपेक्ट नाही करत, की डाउन साईड मूव्ह येऊ शकतो. ठीक आहे. जर ग्लोबल मार्केट जर थोडं प्रॉब्लेमॅटिक असेल किंवा काहीतरी वॉर WW3 आता नवीन एक नाव निघाले मोस्ट ऑफ ठिकाणी मी WW3 असं नाव बघितलं. तर WW3 जर झालं किंवा WW3 म्हणजे वर्ल्ड जे वॉर आहेत. ठीक आहे. वर्ल्डचे वॉर आहेत ते होऊ शकतात कदाचित. ठीक आहे. त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही.
पण प्राईस ॲक्शननुसार जर बघायला गेलं तर जोपर्यंत आता 25,471 आणि 25,445 या 2 लेवल निघत नाही तोपर्यंत आपण बिअरिश साईडला ट्रेड घेणार. ठीक आहे. यामध्ये कन्फर्मेशन जर करायचं असेल तर 15 मिनिटाची कॅन्डल चांगल्या पद्धतीने या झोनच्या खाली ब्रेक होऊ द्या. ठीक आहे. एक निगेटिव्ह कॅन्डल बनवू द्या, एक निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनवू द्या आणि त्यानंतर आपण तिथे प्लॅन करू शकतो. ठीक आहे. हे आहे आपलं निफ्टीचं प्रॉपर एनालिसिस. यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. तुम्ही एक जर बघितलं तर तुम्हाला अजून एक गोष्ट इथं दिसेल की डाऊन साईडला आपण प्लॅन कसा करू शकतो. ठीक आहे. आपल्याकडे 2 कन्फर्मेशन राहतील डाऊन साईडला. जे अग्रेसिव्ह सेलर्स आहेत, जे म्हणजे बाईंगसाठी जाऊ शकतात. त्यांनी एक इथं लक्षात घेऊ शकतात की जोपर्यंत समजा आता हा तुम्ही एक झोन मार्क केला. ठीक आहे. जर इन केस ही ट्रेंड लाईन ब्रेक करते आणि हा झोन सुद्धा ब्रेक करते तर आपण आपलं फर्स्ट टार्गेट असेल 25,471. ठीक आहे. जर तिथं पण निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनत असेल तर आपण नक्कीच डाऊन साईडला अजून प्लॅन करू शकतो. ठीक आहे. डाऊन साईडचा माझा तरी व्ह्यू आहे. जर डाऊन साईडला गेलं तर मार्केट 25,331 ही लेवल टच करू शकतं. त्याच्यानंतर पॅनिकनेस किती येतो आपण ते बघू. पण आता तरी मार्केटमध्ये एक थोडं स्टेडीनेस आहे की मार्केट कदाचित इथून अपसाईडला जाण्यासाठी रेडी असू शकतं. ठीक आहे. आणि अजून एक पॉईंट मला सांगायचा होता की जर इन केस मार्केटमध्ये 2 कंडिशन होतात. ठीक आहे. मार्केटमध्ये 2 नाही 4 कंडिशन होतात टोटल. 4 नाही 2च कंडिशन होतात. एक म्हणजे असतं तुमचं गॅप अप, गॅप डाऊन आणि सेकंड म्हणजे तुमचं फ्लॅट ओपनिंग. ठीक आहे. फर्स्ट थिंगला जर समजा मार्केटमध्ये गॅप अप आहे, ठीक आहे, किंवा डाऊन आहे आणि मार्केट सेकंड थिंग आहे तुमची फ्लॅट. ठीक आहे. जर इन केस मार्केटमध्ये मेजर गॅप अप होतोय, ठीक आहे, गॅप अप होतोय तर मोस्ट ऑफ टाइम्स मार्केट साइडवेज बघतं. ठीक आहे. गॅप अप होऊन मार्केट एक रॅली देतं. रॅली देऊन नंतर मग जे सेशन आहे 11 वाजेनंतरचं साधारण 2-3 वाजेपर्यंत ते मार्केट साइडवेज घालून देतं आणि गॅप डाऊन झाल्यानंतर मार्केट थोडीफार रॅली देतं नंतर परत एकदा साइडवेज होण्यासाठी प्रयत्न करत असतं. तुम्ही आजचं सेशन जरी बघितलं ना तरी तुम्हाला ती गोष्ट इथं थोडीफार क्लिअर होऊन जाईल की गॅप डाऊन ओपन झालं, मार्केटने थोडी चांगली रॅली दिली. साधारण 125 100-125 पॉईंटची रॅली होती ही फर्स्ट कॅन्डलची. ठीक आहे. फर्स्ट कॅन्डलची रॅली एवढी होती. त्याच्यामुळे नंतर मार्केट टोटली साइडवेज झालं होतं. म्हणजे इथं जे ऑप्शन बायर आहे त्यांचं तिथं टोटली तुमचं जे कॅपिटल आहे, कॅपिटल म्हणता येणार पण तिथं डिकेमुळे फार गोष्टी इथं लॉस मेकिंग होऊन जातात. ठीक आहे. तर हरकत नाही. हां, मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी सुद्धा ऑप्शन बायिंगच करतो. मी कुठला सेलिंग वगैरे करत नाही. आता इथे सुद्धा बघू शकता. तर तुम्ही इथे एक मी ट्रेड घेतलेला होता. ह्या चॅनल ब्रेकडाऊनला. ठीक आहे. ब्रेकआउटला. तर हा ब्रेकआउट झाला. मग मी प्लॅन केला. मग मी माझी ऑलरेडी ही रेजिस्टन्स मी ऑलरेडी सपोर्ट हा जो ट्रेंड लाईन होती ड्रॉ करून ठेवली होती. ठीक आहे. तर ही इथून मार्केटने रिजेक्शन घेतलं आणि मी एकदा या ठिकाणी माझी पोझिशन कापलेली आहे. पण माझा या ठिकाणी एक एसएल गेलेला होता. ठीक आहे. ह्या ठिकाणी नाही, ह्या ठिकाणी मी हा झोन ब्रेकडाऊन मला आता वाटलं की ब्रेकडाऊन होऊन जाईल कारण ऑलरेडी ट्रेंड तर निगेटिव्ह होता. ठीक आहे. पण इथून मार्केटने एक थोडी वरती शार्प अपसाईड रॅली दिली. त्यामुळे माझा एसएल इथं हिट होऊन गेला होता. पण मी हा ट्रेड कॅप्चर केला. याच्यामध्ये साधारण मला 11-12 पॉईंट मिळाले. त्याच्यात जास्त मिळाले नाही. पण आजचा डे थोडा व्होलटाईलच होता. साइडवेजच होता. त्याच्यामुळे काही थोडं जास्त पैसे कमवता आले नाही. पण हरकत नाही, हरकत नाही. हे आपलं निफ्टीचं एनालिसिस यामध्ये जे लेवल्स डिस्कस केले आपण त्या कुठल्याही बाईंग आणि सेलिंग रिकमेंड आपण करत नाही. या फक्त आपल्या एज्युकेशन पर्पजसाठी आपण लेवल्स देत असतो. ठीक आहे. तर गाईज थँक्यू. जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. आणि मी एक ऑर्डर ब्लॉकचा व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. ऑर्डर ब्लॉकचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. ऑर्डर ब्लॉक कसा काम करतो ना ते तुम्हाला आजच्या सेशनमध्ये एकदम प्रॉपर एकदम चांगल्या पद्धतीत कळालं असेल. ऑर्डर ब्लॉक काम कसा करतो तुम्ही जर बघितलं ना तर ऑर्डर ब्लॉकपासून किंवा ऑर्डर ब्लॉकच्या झोनमध्येच मार्केट याच ठिकाणी मार्केट आहे बघा. हा जो झोन आहे ना याच ठिकाणी ऑर्डर ब्लॉक होता आपला प्रिव्हियस ऑर्डर ब्लॉकला तुम्ही जर बघितलं तर कंटिन्युअस मार्केट याच ठिकाणी स्टेडी होतं किंवा याच ठिकाणी थांबलेलं होतं. ठीक आहे. हरकत नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर गाईज कीप लर्निंग, कीप ग्रोईंग आणि चांगल्या पद्धतीने अनालिसिस करा आणि चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये वर्किंग करा. चलो थँक्यू.